नमस्कार मंडळी, 70-70च्या यूट्यूब चॅनलवर आपण बंड्या बॉईजतर्फे आयोजित पहिला वार्षिक स्नेहमिलन याचे व्हिडिओज बघत आहात। माझ्या जोडीला अष्टपैलू खेळाडू जोसेफ मनाचे उर्फ जंबो अर्थात मॅकडोवेल्स खोचिवडे नायगाव या संघापासून ज्याने क्रिकेटची सुरुवात केली आणि तदनंतर बंड्या बॉयज, राहुल 11 असे मोठमोठे संघासाठी ज्याने क्रिकेट खेळून दाखवलं असा जंबो आपल्या जोडीला आहे। जंबो, सर्वप्रथम तुझं हार्दिक स्वागत आहे। जंबो हे घरच्यांनी दिलेलं नाव आहे, मित्रांनी दिलेलं नाव आहे की असंच एक दिवस आला आणि जंबो नाव पडलं? हे नाव माझ्या मोठ्या भावाने दिलं मला। त्याला कारण असं होतं का माझी बॉडी त्यावेळी एकदम फिट, म्हणजे मी जंबोसारखा दिसायचो। जंबो हत्ती म्हणजे जंबो, म्हणून मला नाव जंबो माझ्या मोठ्या भावाने दिलेलं आहे। जंबो, तुला बंड्या बॉईजमध्ये कोण घेऊन आलं? बंड्या बॉयज टीममध्ये मला भरत वाघेला, सिरिल रॉड्रिग्स या लोकांनी मला बंड्या बॉयजमध्ये घेऊन आले। आणि बंड्या बॉईजसाठी खेळत असताना तुझी एक अशी अविस्मरणीय खेळी, अर्थात गोलंदाजी, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणमधली अशी एक इनिंग किंवा एक मॅच जी तू आयुष्यात कधी विसरू शकणार नाहीस? बंड्या बॉयजमध्ये तशा खूप इनिंग झाल्या माझ्या, पण एक माहुल नाईट मॅच होती, अमृत वर्सेस बंड्या बॉयज, आणि लास्ट ओव्हरमध्ये 19 रन्स करायचे असताना आऊ एक डावऱ्या हाताचा बॉलर होता आणि ते 19 रन्स मी तेव्हा कुटलेले आणि ती मॅच जिंकून दिली बंड्या बॉयजला। ग्रेट। जंबो, अर्थात आगरी कोळी बांधव जे असतात ते सणाचा सुद्धा आनंद घेतात। नारळी पौर्णिमा काही दिवसांनी येणार आहे आणि समुद्राची पूजा करायला आवडते। म्हणजे लहानपणापासून समुद्राशी भिडायची जी तुझ्यामध्ये धमक होती, तुला कुठेतरी असं वाटते की ते जे गुण आहे ते आत्मसात केल्यानंतर आता जेव्हा तू कुठेही खेळायला जातो, कुठल्याही संघासमोर खेळायला जातो, तेव्हा तुला असं भीती वाटत नाही, कारण जो समुद्राशी खेळतो तो कोणाशी खेळू शकतो? सुरुवातीला मला तसं वाटलं मोठ्या टीम संघाबरोबर खेळताना, कारण तोपर्यंत मी फक्त वसई तालुका मर्यादितच क्रिकेट खेळायचो। मुंबईमध्ये थोडा कमी खेळलो मी। मग त्याच्यानंतर मला सिरिल रॉड्रिग्स, दीपक शाह, भरत वाघेला हे मला मुंबईमध्ये घेऊन आले। 2-3 टुर्नामेंट खेळल्यानंतर माझी ती भीती निघून गेली आणि मी समोरच्या टीमला भिडलो, म्हणजे माझा जो आत्मविश्वास तो वाढला आणि मी सहज बॅटिंग बॉलिंग वगैरे करू शकलो। जंबो, तुझ्या हातात बॅट असो किंवा तुझ्या हातात माईक असो, जंबो जंबो आहे, ऑलराऊंड परफॉर्मन्स। तर गाणी म्हणायची आवड कधीपासून निर्माण झाली तुझ्यात? माझ्या खोचिवडे गावात एक नवरात्र उत्सव असतो, शिवशक्ती नवरात्र उत्सव मंडळ। तिथे एक प्रोग्राम असायचा गायन स्पर्धेचा। त्यावेळेला कोणी माझं नाव दिलं मला पण माहीत नाही ॲक्च्युली, पण त्या स्टेजवर पहिल्यांदा मी गायलो आणि त्याच्यामध्ये पहिला रँक माझा झाला आणि कित्येक वर्षापासून मी गातो आणि माझाच पहिला नंबर येतोय। क्या बात आहे। तर मराठी गाणी म्हणा, हिंदी गाणी म्हणा किंवा कोकणी गाणी म्हणा, आगरी कोळी गीतं म्हणा, हे सर्व वेगवेगळे गायन म्हणत असताना रोजचा तुझा एक अर्धा तास, 1 तास सराव असतो का तू असा मूड आला आणि गाणी म्हणतो आणि ते होऊन जाते? येस, माझं ते पॅशन आहे, त्याच्यामध्ये रिफ्रेश होतो मी। सकाळी घरात अंघोळ करताना, इव्हन आंघोळीनंतर बसल्यानंतर मी सहज गुणगुणतो, म्हणजे कमीत कमी अर्धा 1 तास मी गाणी म्हणत असतो, मराठी हिंदी कुठची, आणि त्याच्यामध्ये मी रिफ्रेश होऊन जातो। असं म्हणतात की वीरेंद्र सहवाग जेव्हा फलंदाजी करायचा तेव्हा तो सुद्धा मनामध्ये गाणी गुणगुणायचा, तर तुझ्या बाबतीत असं घडलं आहे की तू फलंदाजीसाठी गेला आहे आणि तू पण मनामध्ये गाणी गुणगुणतोय? गोलंदाज कोणी असो, गाणं म्हणत म्हणत चेंडू कधी आला आणि कधी बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला, असं झालंय का गाणी गुणगुणता? नाही, असा कधी प्रकार झाला नाही माझ्यामध्ये। मी कधी बॅटिंगला जाताना गाणी वगैरे असं गुणगुणलो नाही। जंबो, बंड्या बॉईज या संघामधून खेळत असताना अशी कुठली एक गोष्ट तुला वाटली की जी इतर संघांपेक्षा बंड्या बॉईज संघाला वेगळं बनवते? म्हणजे आमच्या संघामध्ये ही एक अशी गोष्ट आहे जी जगभरात कुठल्या संघात नाही किंवा आमच्या संघात ती जास्त आहे, अशी एक गोष्ट? बंड्या बॉयज म्हणजे एक फॅमिली आहे।
ते व्यावसायिकपणा कमी आणि कुटुंब जास्त आहे बंड्या बॉईज म्हणजे, म्हणून ती टीम मला भावली. त्याच्यामध्ये सिरिल रॉड्रिग्स, भरत वाघेला, दीपक शाह अशी खूप जण आहेत का, त्यामुळे ते एक कुटुंब म्हणून एक टीम आहे बंड्या बॉईज म्हणजे. व्यावसायिकपणा कमी आहे त्या टीममध्ये. संतोष बंड म्हटलं की एक मॅनेजर आहे आणि आज गेली कित्येक वर्ष टीम सांभाळतोय आणि मैदानाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे पडद्यामागच्या ज्या हालचाली असतात, म्हणजे खेळाडूंची लॉजिस्टिक्स म्हणा, जेवणाची व्यवस्था किंवा बक्षीस जिंकल्यानंतर बक्षीसचं वाटप, असे भरपूर निरनिराळे काम असतात. तर संतोष बंडने गेल्या 15-20 वर्षामध्ये जी सेवा दिलेली आहे त्याबद्दल काय सांगू इच्छितो? संतोष बंडला माझा ॲप्रिसिएट आहे. टीम हँडल करणं, खेळाडूंना जमा करणं, 15 प्लेयर गोळा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ही सर्वांना शक्य नाही. ही कामगिरी फक्त संतोष बंडच करू शकतो. त्याच्याजवळ एवढे पेशंट आहेत का तो काही करू शकतो. टीम एवढा हालाकीमध्ये होती, म्हणजे जिंकत पण नव्हती तेव्हासुद्धा पण त्यांनी टीम सोडली नाही, पण त्यांनी टीम अजूनही चालून ठेवले. त्याला माझा हॅट्स ऑफ. भरत वाघेलाचा मुलगा गौतम वाघेला सध्या मैदानात गाजवतोय, चांगलं खेळतोय आणि भरतने जे केलं तो त्याचा मुलगा करतोय. तर भरत वाघेला आणि गौतम वाघेला अर्थात तू त्यांना खूप जवळून ओळखतोय, तर भरत विषयी आणि त्याचा मुलाचा जो प्रवास आहे त्याचा विषय काय सांगू इच्छितो? भरत माझा 25 वर्षापासून जुना मित्र आहे. जेव्हा माझी मॅकडॉल टीम होती तेव्हा मी त्याला घेऊन यायचो खेळायला. तेव्हापासून मी भरतला ओळखतो आणि त्याची जवळून मी बॅटिंग पाहिली. गौतम वाघेलाची बॅटिंग मी अजून पाहिली नाही, पण ऐकून आहे, वाचतोय. भरत गौतम वाघेलाचे पेपरमध्ये वाचून असतो, चांगली बॅटिंग करतो, लेदर चांगला खेळतो. प्रत्यक्ष मी त्याची बॅटिंग पाहिली नाही, पण त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्समुळे तो पुढे जाऊ शकतो हे नक्की आहे. शेवटचा प्रश्न, जम्बो असा एक खेळाडू ज्याची खेळी बघण्यासाठी तू अर्ध्या रात्री झोपेतून जागा होऊन प्रवास करून सामना बघायला जाणार असा एक टेनिसपटू? माझ्या खोचेडे गावातील एक पास्कळ कोळी म्हणून तो माझा आदर्श आहे. त्याचं क्रिकेट बघून मी मोठा झालो आहे. मोठं नाव होतं पास्कळ कोळी, मुंबईमध्ये कमी खेळला, जुना क्रिकेट आहे, 1980 मधला, 1975-80 मधला असेल. तेव्हा मी 7-8 वर्षाचा असेल तेव्हा मी त्याची बॅटिंग बघायला आवर्जून जायचो. आणि एक VN रिचर्ड्स टाईप त्याची बॅटिंग होती आणि त्यांनी आमच्या संघाला, शिवशक्ती संघ होता आपल्या गावातला एकच संघ शिवशक्ती संघ, आणि त्या संघाला खूप त्यांनी सामने जिंकून दिले आणि तो माझा आदर्श होता. तर मित्रांनो, हे होते मनाचे जोसेफ, म्हणजेच जोसेफ मनाचे उर्फ जम्बो. जम्बो, तुला येणाऱ्या दिवसांसाठी आमच्याकडून जम्बो शुभेच्छा.